कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये जे अनैतिक व्यवसायाचं ब्रॅकेट चालत होतं, त्या अनुषंगाने आपण यापूर्वी त्या सगळ्या टोळ्या याच्यावरती आरोपींच्यावरती मोक्कांतर्गत कारवाई केली होती आणि त्यामुळे यापूर्वी आपण 5 महिलांना त्यामध्ये अटक केलं होतं. आमचे कल्याणचे ACP अशोक हनुमान यांच्या टीमने त्याच्यामध्ये चांगली कारवाई करून ते सगळे रॅकेट चालवण्याचा टोळी प्रमुख जो होता, त्याच्या टोळी प्रमुख आणि त्याचे अन्य साथीदार यांना आपण पश्चिम बंगालमधून आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्यापासून आपली टीम त्या ठिकाणी होती आणि ACP हनुमान यांच्या टीमने त्यामध्ये 24 परगणा पश्चिम बंगाल या ठिकाणाहून त्याचा मुख्य टोळीचा जो सूत्रधार आहे, त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद. याच्यावरती यापूर्वीचे पिटाचे आणि इतर मिळून असे 8 गुन्हे दाखल आहेत त्याला. आणि त्याचबरोबर ह्या गुन्ह्यातील एक फरार आरोपी आहे मेहता नारायण बारीक. या दोघांना पण आपण पश्चिम बंगालमधून अटक केलेलं आहे. यापूर्वी आपण 5 महिलांना अटक केलं होतं, त्यांनासुद्धा आता सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सध्या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेलं आहे आणि त्या दोन्ही आरोपींना दिनांक 18पर्यंत आपल्या न्यायालयाने त्यामध्ये रिमांड दिलेली आहे. त्याचप्रमाणे यातील अजून एक आरोपी जो फरार होता प्रशांत उर्फ कव्वा वीरकुमार गायकवाड, हा सुद्धा टोळीचा सक्रिय सदस्य होता आणि ह्यालासुद्धा आपण अटक केलेली आहे. सध्या तो आपल्याला पोलीस रिमांडमध्ये संपून तो आता न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. अशा प्रकारे आपल्या टीमने मागच्या 1 आठवड्याभरापासून ACP हनुमाने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये गेले आणि पश्चिम बंगालमधूनच आपण ह्या दोन्ही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे. आणि असं एक हे पूर्ण रॅकेट जे आहे, हे पूर्ण रॅकेट हे कल्याण स्टेशन परिसरामध्ये अवैध व्यवसाय चालत होता. त्या अनुषंगाने एक मोठी कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे. साधारणपणे ह्या ज्या महिला आहेत, आपण याच्यामध्ये सांगितलं की या महिला ज्या आहेत ह्या पूर्णपणे मुंबई आणि या परिसरातून या ठिकाणी हा व्यवसाय करण्याकरता हा जो आरोपी आहे, मुख्य आरोपी, याच्यामार्फत या ठिकाणी येत होता आणि ह्याच्याकडल्या 1-2 जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला त्यांच्याकडून हे असे काम करून घेत होतं. असे पूर्णपणे हे आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे आपण 20 ज्या पीडित महिला आहेत त्या पहिल्या महिलांची आपण यातून सुटका केलेली आहे आणि त्यांना आपण महिला सुधारगृहात सुद्धा पाठवलेलं आहे. आपली टीम जी आहे ती पश्चिम बंगालमध्ये मागच्या 1 आठवड्यापासून त्या ठिकाणी होती आणि अतिशय तो असा घनदाट परिसर आणि थोडासा त्या ठिकाणी आपले जे इन्फॉर्मेशन नेटवर्क आहे ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट झाल्यामुळे आपल्याला ते आरोपी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपल्याला मिळाले आणि स्थानिक पोलिसांची आपण त्या ठिकाणी मदत घेतली आणि त्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपल्याला हे सगळे आरोपी पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. ह्याच्यामध्ये सगळे जे आरोपी जे आहेत, आता मुख्य आरोपीवरती मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती यापूर्वीची पिटाचे पण 3 गुन्हे दाखल आहेत आणि इतरही रॉबरीचे आणि इतर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. ते असे 8 गुन्हे टोटल या मुख्य आरोपी दाखल आहेत आणि बाकी सगळ्यांच्या आरोपीवरती यापूर्वीचे पिटाचे गुन्हे दाखल आहेत. साधारणपणे हे जे रॅकेट जे आहे ते मुंबई परिसरातून आपल्याकडे महिलांना या ठिकाणी ह्या एजंटमार्फत आणलं जातं आणि या टोळीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी असा व्यवसाय करण्याबाबत भाग पडलं जातं, आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेला आहे.